नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यामध्ये असलेल्या ठाणगाव या गावचे उद्यमशील शेतकरी श्री ज्ञानेश्वर नामदेव काकड यांनी महाराष्ट्र पोलीस दलामध्ये 39 वर्षे नोकरी केली. 2014 साली क्राईम ब्रांच मुंबई इथून अधिकारी पदावरून सेवा निवृत्त झाल्यानंतर आपल्या मूळ गावी ठाणगाव इथं परतून शेती करण्यास सुरुवात केली. आपल्या शेतीमधून ते अतिशय नाविन्यपूर्ण आणि परदेशी पिकांचं उत्पादन घेत असतात. आपल्या कल्पकतेच्या जोरावर सतत नवनवीन पिकांचा अभ्यास करून त्यांच्याबद्दल संपूर्ण माहिती घेऊन ते विविध प्रकारच्या एक्झॉटिक व्हेजिटेबल्सचे यशस्वी उत्पादन सातत्यानं घेत आहेत. या पिकांमध्ये सामान्यतः 20 ते 25 पिकांची लागवड एकाच वेळी केली जाते, ज्यामध्ये प्रामुख्यानं आइसबर्ग लेट्यूस, रोमेन, लीक, कर्ली पार्सली, फ्लॅट पार्सली, थाईम, रोजमेरी, ब्रुसेल्स कॅबेज, केल, सॅलरी, लेमन ग्रास, थाईबर्ड चिली, रेड लोलो, स्विस चार्ड ग्रीन, गार्लिक चीव्ज, ओनियन चीव्ज, गावठी लसूण, हळद इत्यादी पिकांचा समावेश आहे. आज आपण गावठी लसूण या पिकाबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. सामान्यतः गावठी लसूण हे 4.5 ते 5 महिन्यांचं पीक आहे. ठाणगाव गावची भौगोलिक स्थिती अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी, म्हणजेच चारही बाजूंनी डोंगर आणि मध्यभागी गावचा शिवार येतो. लसूण पिकासाठी अतिशय अनुकूल असं वातावरण या ठिकाणी उपलब्ध असून अत्यंत दर्जेदार लसणाचं उत्पादन गावातील अनेक शेतकरी घेत असतात. साधारणतः ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात लसणाची लागवड केली जाते. लसूण लागवडीपूर्वी जमिनीची चांगल्या प्रकारे मशागत केली जाते. त्यानंतर जमिनीमध्ये शेणखत, कोंबड खत यासारखी नैसर्गिक खते मिसळली जातात. नंतर गादी वाफे तयार केले जातात. वाफ्यांमध्ये बियाणं लागवडीपूर्वी निंबोळी पेंड, गांडूळ खत, निंबोळी अर्क यासारख्या सेंद्रिय खतांचा शिडकावा दिला जातो. त्यानंतर मोठ्या आकाराच्या आणि उत्कृष्ट दर्जाच्या लसणाच्या कांड्या फोडून त्यापासून मोठ्या आकाराच्या पाकळ्या वेगळ्या केल्या जातात. त्या पाकळ्यांचा बियाणं म्हणून वापर होतो. पारंपरिक पद्धतीनं विशिष्ट अंतरावर लसूण पाकळ्यांची लागवड जमिनीमध्ये करण्यात येते. संपूर्ण लागवड झाल्यानंतर ठिबक सिंचनाद्वारे लसणाला पाणी दिलं जातं. त्यानंतर विशिष्ट कालावधीच्या अंतरावर लसणाला वेळोवेळी पाणी दिलं जातं. लसणाच्या योग्य वाढीसाठी आणि तण नियंत्रणासाठी वेळोवेळी खुरपणी केली जाते. तसेच किडीपासून लसणाचे संरक्षण व्हावे यासाठी लसणावर ताक, गावठी गाईचं गोमूत्र, निंबोळी अर्क यासारख्या सेंद्रिय कीटकनाशकांची फवारणी केली जाते. साधारणतः 4.5 महिन्यांनंतर लसणाच्या कांड्यांची पूर्ण वाढ होऊन पाथीचा रंग पिवळसर पडण्यास सुरुवात होते. त्यानंतर लसूण काढणीला सुरुवात केली जाते. काढलेल्या लसणाच्या जुड्या बांधून शेतातच झाडाच्या सावलीखाली 2 ते 3 दिवस ठेवल्या जातात. त्यानंतर लसणाच्या जुड्या ट्रॅक्टरच्या सहाय्यानं साठवणुकीकरता चाळीमध्ये वाहून नेल्या जातात. सेंद्रिय पद्धतीनं पिकवलेला लसूण त्यापुढे सामान्यतः 1 वर्षभर टिकतो. श्री काकड लसणाची विक्री मार्केट यार्डमध्ये न करता स्वतः त्याची विक्री थेट ग्राहकांना करतात. गावठी लसूण मुंबई, ठाणे, पुणे यासारख्या शहरांमधील ग्राहकांना कुरिअरद्वारे थेट घरपोच दिला जातो. या कामात त्यांना त्यांच्या कुटुंबियांची विशेष साथ मिळते. अशा प्रकारे अतिशय कष्टानं पिकवलेला अस्सल गावठी लसूण थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवला जातो. यालाच व्यावसायिकतेची जोड देत श्री काकड यांनी स्वतःचे वनराई ॲग्रो या नावानं ब्रँडिंग देखील केलं आहे.